स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बघणार आहे iQOO Z9 टर्बो। हा जो मोबाईल आहे हा एक नंबर काढलेला आहे iQOO ना, जो की खतरनाक मोबाईल आहे। तुम्हाला आता इकडून दिसतच आहे आपल्या मोबाईलची स्क्रीन आणि झपकन आपण या मोबाईलचे स्पेसिफिकेशन पाहून घेऊया की या मोबाईलमध्ये काय काय आहे। तर जे की स्पेसिफिकेशन असतं मोबाईलमध्ये ते आपण सगळं बघणार आहे। आज याचं खुल्ला बोलून देणार आहे की हा मोबाईल चांगला आहे की नाही आहे तुमच्यासाठी। तर लवकर आपल्या व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राइब करा। तर मित्रांनो याच्यात आहे Qualcomm Snapdragon 8s Gen 3चं प्रोसिजर, 2चं नाही 3चं, जे की सॅमसंग S24 अल्ट्रा मध्ये असते, जे की एक नंबर प्रोसिजर आहे। सॅमसंग याच्यात दिलं नाही, परंतु अदर मोबाईल मध्ये दिलं नाही, परंतु या मोबाईल मध्ये दिलं Qualcomm Snapdragon प्रोसिजर iQOO Z9 टर्बो ना, जे की चांगला प्रोसिजर आहे। ऑक्टा कोर 3 GHz सिंगल कोर +2 +2.8+2 असे जे कोर आहेत ते CPU चे कूलिंगचे आहेत, जे की मोबाईल आता गरम होऊ देत नाही। जे की प्रोसिजर मोठं प्रोसिजर आहे, ज्याला की कूलिंग साठी पाहिजे होते ते की हे प्रोसिजर याच्यात अवेलेबल आहेत। आणि याच्यामध्ये आता 12 GB + 256 GB इंटरनल स्टोरेज आहे, जे की मोठं स्टोरेज आहे। तुम्ही 10-15 पिक्चर काही पण भरू शकता, मोबाईल कितीही भरू शकता, त्याच्यात बद्दल काही अडचण नाही येणार तुम्हाला या मोबाईलमध्ये। जे की मोठा स्पेस आहे याच्यामध्ये 12/256चा, जो की मोठा स्पेस आहे। आणि याच्यासोबत डिस्प्लेची गोष्ट करू, जे की त्यात तुम्ही जर मोठे पिक्चर जर भरले तर डिस्प्ले तर मोठा पाहिजेच। 6.78 इंच डिस्प्ले आहे, याच्यासोबत 17.22 सेंटीमीटरचा एमोलेडचा डिस्प्ले आहे, जो की एमोलेड मध्ये स्क्रीन तर एक नंबर दिसणार आहे, मल्टिपल कलर मध्ये दिसणार आहे, जे की खतरनाक आहे। आणि आता आपण याची डिस्प्लेची गोष्ट करू, जे की किती पिक्सल न दाखवते, 1260 मल्टिप्लाय 2800 पिक्सल न दाखवते, फुल HD चा व्हिडिओ दाखवते। हा एकदम खतरनाक 144चा रिफ्रेश रेट आहे। आणि बेंझले विथ पंच होलचा डिस्प्ले आहे, याच्यामध्ये तुम्हाला पंच होलचा डिस्प्ले असल्यामुळे जी की चांगली क्वालिटी दाखवणार आहे। 120चा असते रिफ्रेश रेट, पण याच्यात 144चा आहे। आणि जो की कॅमेराची तर गोष्ट करू आपण, कॅमेरा किती आहे तर याच्यात 50चा कॅमेरा आहे, जे की 10x झूमिंग देते। अल्ट्रा वाईडचा आहे 8 मेगापिक्सलचा, जो की चांगले कॅमेरा, दोनच कॅमेरा पण खतरनाक कॅमेरा, ड्युअल सेटअप आहे याचा कॅमेराचा, जे की 4K ची शूटिंग करतात, जे की शूटिंग मध्ये एक नंबर आहे। व्हिडिओ वाढायसाठी काहीच वांधा नाही, मी घेणार आहे तो मोबाईल आता। जो की 4K ची शूटिंग आहे आणि 16 मेगापिक्सलचा फ्रंट आहे याचा, जे की सेल्फी चांगली काढू शकते। जे की 16 मेगापिक्सल 30 fps ची रेकॉर्डिंग आहे, फुल HD क्वालिटी काढू शकते। आणि बॅटरीचा तर वांधाच नाही, बॅटरी बॅकअपचा तर वांधाच नाही। बॅटरी बॅकअप आहे याच्यात 6000 mAh ची, जे की 6000 mAh ची बॅटरी बॅकअप सपोर्ट करते। 80 वॅटचं चार्जर, जे की 5G इंडिया सपोर्ट येत भाऊ, टेन्शनचं कामच नाही। कारण की इंडियात जर 5G सपोर्ट असलं आणि जर आता 5000-6000 mAh ची बॅटरी असली, संध्याकाळ तर लोक टेन्शनचं काम नाही। शेटचं चार्जर 40 मिनिटात चार्जिंग, टेन्शनचं कामच नाही। आणि दसऱ्याची शाम वाटरांच्या पाण्यात शितोडी लागू द्या, पाण्यात जर डुबला न काढला टेन्शनचं काम नाही। मोबाईल जसा तसा, त्यासाठी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा।